जगप्रसिद्ध बिझनेस गुरु फिलिप कोटलर यांचं वाक्य आहे, बेस्ट ॲडव्हर्टायझिंग इज डन बाय सॅटिस्फाईड कस्टमर्स अँड द बेस्ट लर्निंग इज गिवन बाय अनसॅटिस्फाईड कस्टमर्स. तर ॲडव्हर्टायझिंग आणि कस्टमर्स हे दोन शब्द ऐकल्याबरोबर आपल्यासमोर जो विषय येतो तो म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग. तर आता आपण सेल्स अँड मार्केटिंगची दोन प्रेझेंटेशन्स बघूया. दुसरं प्रेझेंटेशन असणारे ATQ मेट्रो. दोन्ही टीम्सनी तयार राहायचं आहे. Good afternoon, TLCians. We are ATQ Metro Private Limited, an ISO certified 9001 company. At ATQ, our vision is very clear. By 2030, we aim to become a global leader in dimensional metrology and achieving INR 100 crore in revenue and selling 10,000 machines. Our core values are passion, knowledge, cooperation, respect, and integrity. We are the leading manufacturers and service providers of contact and non-contact dimensional metrology solutions. Our product range features profile projectors, vision measuring machines, cutting tool inspection machines, digital magnifiers, etc. If you want to reduce inaccuracies and improve the quality of your product, then ATQ has the perfect solution for you. गुड मॉर्निंग टीम. Good morning, sir. झाली का मीटिंग? हो, sir. कशी चालू आहे वाटचाल 10Xच्या दिशेने? ॲज पर प्लॅन चालू आहे सर. व्हेरी गुड. काही ओपन पॉईंट्स जिथे असं वाटतं की आपल्याला डिस्कस करायची गरज आहे? असे काही नाही सर. आपल्या इथे नवीन जे जॉईन झालेत धनंजय यांना काही प्रश्न पडले आहेत. धनंजय, काय प्रश्न पडलेत रे धनंजय? ऍक्च्युली सर, मला काही दिवसापासून प्रश्न पडला आहे, हे 10X आहे तरी काय आणि हा माइंडसेट आपला बनला तरी कसा? अरे 10X हा आपल्याला मिळालेला गुरुमंत्र आहे आणि तो कधी मिळाला, कसा मिळाला हे आपण पाहूया, म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. बरोबर आहे शार्दूल, पण त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असेल तर आपल्याला त्याला हिस्ट्री समजावी सांगायला लागेल ना. हो सर. ऐक धनंजय, आपली कंपनी ही 2011 साली चालू झाली. 2011 ते 2016 या कालावधीमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली ती मार्केट डायमेन्शनल मेट्रोलॉजीचे. या मार्केटमध्ये मिळालेले ज्ञान आणि अनुभव यावरून आपण विजन टेक्नॉलॉजीवर एक प्रोडक्ट बनवायचं ठरवले आणि ते प्रोडक्ट आपण घेऊन आलो. आणि 2017 मध्ये आपण आपला पहिला प्रोडक्ट लॉन्च केला. 2019 पर्यंत आपण ट्रेडिशनल पद्धतीने आपण जेमतेम मार्केटमध्ये 25 मशीन देऊ शकलो होतो. पण तेवढं पुरेसे होतं का आपल्याला? मग तिथून पुढे आपल्या कंपनीला हवी होती ती म्हणजे ग्रोथ. पण ती ग्रोथ करायची कशी, त्याचा रोड मॅप कसा असला पाहिजे होता, ह्याच्याबद्दलची आपल्याला क्लिअरिटी येत नव्हती. अरे यार, तेव्हा आपल्या डोक्याचा पार चांदणी चौक झाला होता. आणि ती क्लिअरिटी मिळाली आपली ती म्हणजे TLCच्या मदतीने. TLC कडून मिळालेले मार्गदर्शन आणि मेंटरच्या सहाय्याने आपल्याला ठरवता आलं की आपल्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग वरून. सेल्स अँड मार्केटिंगवर काम करायचं ठरलं तेव्हा पहिला फोकस केला तो 5C वरती. 5C वरती बरोबर, पण 5C काय आहे हे जरा समजून सांगशील प्लीज? 5C म्हणजे कस्टमर, कंपनी, कॉम्पिटिटर, कोलॅबोरेटर आणि कॉन्टॅक्ट्स. आता 5C म्हणजे काय? आपण आपल्या कस्टमर्सचे PUV समजून घेणे आणि त्या प्रकारे त्यांच्या नीड्स, वॉन्ट्स, डिझायर्सचा अभ्यास करणे. कंपनी म्हणजे आपण आपल्या कोर कॉम्पिटन्सीज समजून घेऊन कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्या CCs डेव्हलप करणे. बरोबर. आपण जे रिसर्च केलंय, मार्केट रिसर्च कशासाठी केलं तर आपल्याला आपलं कॉम्पिटिशन ॲनालिसिस करायचं होतं. त्याच्यामुळं आपला प्रोडक्ट आपण कुठे सेल करू शकतो, कुठून हेल्प मिळू शकतं याचा आपण स्टडी केला आणि त्या स्टडीमुळे आपल्याला आपले कोलॅबरेटर सुद्धा समजले. 5Cची गरज ही आपल्याला इफेक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी होते. पण फक्त 5Cमुळे इफेक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनते का? तर नाही. त्यासाठी आपल्याला मार्केट मिक्स म्हणजेच 4Pचा अभ्यास करावा लागला. आता हे 4P काय नवीन? अरे धनंजय, 4P साठी आपण जे 5C मधने ज्ञान घेतलं त्याच्यानीच आपण 4C मध्ये हे फोकस करू शकलो की आपला प्रॉडक्ट नक्की असावा तरी कसा असावा आणि त्या प्रॉडक्टचं प्रमोशन जेव्हा आपण मार्केटमध्ये करतो तेव्हा अवेअरनेस कशा प्रकारे आपण जनरेट करतो, प्लस प्लेस डिफाईन करून जेव्हा आपण तो प्रॉडक्ट नेतो मार्केटमध्ये तेव्हा कस्टमरला आकर्षित करणाऱ्या प्राईसवरती आपण विकून जेव्हा आपण तो प्रॉडक्ट विकतो त्याचा अभ्यास करणं म्हणजेच 4Pचा अभ्यास करणं, म्हणजे प्रॉडक्ट, प्राईस, प्रमोशन आणि प्लेस. पण याच्यावर काम कसं केलं? हे बघ, आपला कोर प्रॉडक्ट काय होता? विजन मेजरिंग मशीन हा आपल्याकडे होताच. त्याचबरोबर 5C मध्ये अभ्यास केल्यामुळे आपल्याला एक मार्केट स्टडी केल्यामुळे अंदाज होता की नक्की कस्टमरचे रिक्वायरमेंट तरी काय, प्लस त्याच्यासोबत आपल्याला माहिती होतं की मेट्रॉलॉजी चॅलेंजेस SME आणि MSME इंडस्ट्रीमध्ये आता काय आहेत. ह्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅलेंज जो होता तो होता SME आणि MSMEला एक मल्टीफंक्शनल, ड्युरेबल आणि रिलायबल प्रॉडक्ट भेटणं. आणि याच चॅलेंजेससाठी आपण घेऊन आलो आपला न्यू प्रोडक्ट आणि ATQच्या पुढील प्रवासाला पर्पजसुद्धा.
भारतातील प्रिसिजन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर्सला एक वर्ल्ड क्लास प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारे वर्ल्ड क्लास मेट्रोलॉजी सोल्युशन प्रोव्हाइड करणे हे आपले ध्येय होते आणि त्यासाठी आपण पहिला फोकस केला तो SME आणि MSME सेक्टरमध्ये. बरोबर शार्दूल. आणि ह्याच बेसवरती आम्ही सुरुवात केली आमच्या प्रॉडक्ट्सवरती इम्प्रूव्हमेंट करायला. इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पहिला आम्ही फोकस केलं क्वालिटी, पॅकेजिंग, फीचर्स आणि ब्रँडिंग आणि स्टायलिंगवरती. प्रॉडक्टच्या क्वालिटीवरती काम करताना जेव्हा दुसरे लोक फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स वापरत होते, आम्ही डिसाईड केले की आम्ही ग्रॅनाईट स्ट्रक्चर वापरणार, कारण त्याच्यानी मशीनची रिपीटेबिलिटी, ॲक्युरेसी आणि स्टेबिलिटी वाढते. ह्याचबरोबर हाय क्वालिटीचे कॅमेरा आणि लेन्सेससुद्धा वापरले. ॲडिशनली आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काही फीचर्स ॲड केले, जसे की प्रोबिंग ऑप्शन, 3D कंपॅरिझन, CAD कंपॅरिझन आणि आपलं हाय प्रिसिजन प्रोडक्ट असल्यामुळे त्याला डिलिव्हरीही देणं गरजेचं होतं. म्हणून आपण काय केलं, आपल्या सर्व्हिस हा आपण त्यांना दिलं. बरोबर. आणि आपण त्याच्यासाठी कस्टमाइज आणि पर्सनलाइज डिलिव्हरी आणि पॅकेजिंग सुद्धा प्रोव्हाइड केली. आणि याला साथ मिळाली ती आपल्या सर्व्हिस टीमची. टेक्नॉलॉजी इज मिनिंगफुल वेन इट इज डिलिव्हर्ड विथ सर्व्हिस अँड सपोर्ट हा आपला अप्रोच असल्यामुळे आफ्टर सेल सर्व्हिस खूप चांगल्या पद्धतीने देता आली. बरोबर शार्दूल. पण नक्की कस्टमरला हवं काय असतं याच्यामध्ये? कस्टमरला काय हवं असतं? कस्टमरला हवं असतं क्वालिटी प्रोडक्ट, ऑन टाइम डिलिव्हरी, रिस्पॉन्स ऑन टाइम, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि एम्पॅथी. यामध्ये आपण कुठे कमी पडलो का? तर कधीच नाही. तर कस्टमरला काही अंशी आपण अर्जन्सीमध्ये मशीन डिलिव्हरी केल्या. त्या डिलिव्हरी का हवं होत्या? कोणाचं ऑफिस ओपनिंग होतं, कोणाचं ऑडिट पर्पज होते, कोणाचा बर्थडे, तर कोणाच्या मुलीचा बर्थडे, या सगळ्या कारणासाठी आपण त्यांना अर्जन्सीमध्ये मशीन्स दिल्या. करेक्ट श्री. पण आपण हे कशासाठी करावं लागलं हे सगळं आपल्याला? कारण आपल्या प्रोडक्टमधून कस्टमरला एक प्रोडक्ट आणि सर्व्हिसमधून कस्टमरला आपला वाव इफेक्ट देण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी केल्या. त्याचंच जर बघायला गेलं तर रेफरल बिझनेस आणि रिपीट ऑर्डर याच्यामधून आपल्याला आपला जो वाव इफेक्ट आहे त्याचा बेनिफिट दिसतोय. बरोबर. मग तुम्ही चांगला एक प्रोडक्ट तर बनवला होता, पण इथं प्रोडक्ट बनवून आपण शांत बसलो का? तर नाही. तर आपल्याला काम करायचं होतं ते म्हणजे एक्झिबिशन्स आणि प्रमोशन्स वरती. आता एवढा चांगला प्रोडक्ट बनवला, आता त्याला प्रमोशनची काय गरज? अरे तू प्रोडक्ट तर बनवला, पण तो प्रोडक्ट तुला मार्केटमध्ये घेऊन नको जायला. कस्टमर पर्यंत अवेअरनेस कसा जाणार की तुमच्याकडे कसला प्रोडक्ट आहे, कसला नाहीये? मग त्याच उद्देशातून आपण जो फोकस केला, जास्त फोकस केला, तो म्हणजे एक्झिबिशन्स, ईमेल कॅम्पेन आणि तुमच्या मॅगझिन्स ॲडवरती. आता एवढे एक्झिबिशन केले, त्यातून आउटकम काय मिळालं? एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेशन केलं म्हणजे आपण काय केलं एक्झॅक्टली, तर आपण आपली स्ट्रेंथ आणि कॅपेबिलिटी शोकेस केला. आपला डेटाबेस जनरेशन झाला, आपल्याला मार्केटचे न्यू ट्रेंड समजले, प्रॉस्पेक्ट बायर्स मिळाले आणि ब्रँड बिल्डिंगसाठी आपल्याला हेल्प सुद्धा मिळाली. बरोबर. आणि प्रमोशनवरती काम करताना जो आम्हाला आधार मिळाला तो होता अँसॉफ मॅट्रिक्स आणि सेगमेंटेशन आणि STPचा. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप समजलं की कुठल्या प्रॉडक्टवरती आपण जास्त फोकस केला पाहिजे आणि कसा फोकस केला पाहिजे. त्याचबरोबर फायनान्स आणि कंट्रीब्युशन बद्दल ऑल्सो आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटली. बरोबर बोलले आधी. आणि ह्याच अभ्यासावरती आपल्याला लक्षात आलं की आपला एक्झिस्टिंग प्रोडक्ट एक्झिस्टिंग मार्केटमध्ये कसा घेतला जाऊ शकतो, आपला एक्झिस्टिंग प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये जर घेऊन जायचा असेल तर कसा घेतला जाऊ शकतो, किंवा न्यू प्रोडक्ट आहे आणि न्यू मार्केटमध्ये आपल्याला त्याला घेऊन जायचं आहे. तर ह्याचा आपल्याला पूर्ण अभ्यास करता आला आणि त्याला जी साथ मिळाली ती म्हणजे STPची. कदाचित याचमुळे आपण जामनगर सारख्या सिटीमध्ये सक्सेसफुल होऊ शकलो का? हा, तुम्ही असं म्हणू शकता. कारण जामनगरमध्ये जे काय एक्झिबिशन्स केले आपण, त्याच्यातून जे काय सक्सेस मिळाला, आपल्यासाठी एक करेक्ट केस स्टडी बोलू शकतो की जिथे आपण अँसॉफ मॅट्रिक्स आणि STPचा अभ्यास करून आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन्स केले आणि त्याच्यानंतर आपण इमिजिएटली तिथे एक इंजिनियर असाइन करून आपण टेक सेंटर सुद्धा चालू केलं. हो ना. ATQच्या या ग्रोथमध्ये एक महत्त्वाची कडी होती ते म्हणजे डेमो सेंटर. आपल्याला हे कळालेलं की जोपर्यंत कस्टमर मशीन पाहत नाही, त्याचं ॲप्लिकेशन प्रूव्ह आउट करत नाही, तोपर्यंत तो काही ऑर्डरही देत नाही आपल्याला. म्हणूनच जे 2019 मध्ये 300 स्क्वेअर फीटमध्ये डेमो सेंटर होतं ते आज 1500 स्क्वेअर फीटमध्ये स्टेट ऑफ आर्ट एक्सपिरियन्स सेंटर आपण ओपन केलं आहे. आणि असेच एक्सपिरियन्स सेंटर आपण दिल्ली, गुजरात, बँगलोर आणि चेन्नईमध्ये सुद्धा सुरू केले. त्यामुळे आपल्याला फायदा काय झाला, तर आपले न्यू प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस आपण शोकेस करू शकतोय आणि हँड्स ऑन ट्रेनिंगही देतोय. जो कस्टमरला फील आणि एक्सपिरियन्स हवा होता तो तर भेटलाच. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर आमच्या एक्सपिरियन्स सेंटरमुळे कस्टमरला जो कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स हा त्यातून भेटत गेला आणि हाच आमचा बिझनेसचा डिफरन्शिएटर राहिला आहे. आता जे आपण 5C बघितले, कम्फर्ट हा तर आपला 6वा झाला. करेक्ट धनंजय. हा तर आपला 6वा आहे, तो म्हणजे कम्फर्ट. आणि या सर्वच एक कलेक्टिव्हली घेतलेल्या एफर्ट्सचा रिझल्ट म्हणजे आज आपल्या प्रोडक्ट बास्केटमध्ये आहेत 50हून जास्त प्रोडक्ट्स, 40+ इंडस्ट्रियल सेगमेंट्समध्ये पेनिट्रेशन, 40,000हून जास्त आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. 45 पेक्षा जास्त एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेशन करून तब्बल 50,000 पेक्षा डाटा कलेक्शन आपल्याकडे झालं आहे. त्याचबरोबर 6 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आज आपलं ऑफिसही सुरू केलं आपण. याचा आउटकम म्हणजे 1000पेक्षा जास्त असलेले कस्टमर्स आणि 750 पेक्षा जास्त असलेले इन्स्टॉलेशन्स.
आज आम्ही आमच्या प्रत्येक कस्टमरला कोलॅबरेटर समजतो. याच कोलॅबरेटर्समुळे आज आम्ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचू शकलो. आणि याच गोष्टींमधून मिळालेला कलेक्टिव्ह एफर्ट्स म्हणजे आउटपुट म्हणजे 2019ला जी आमची कंपनी होती 2,70,00,000वरती ती 2023-24ला पोहोचली 16,20,00,000पर्यंत. आणि टॉप लाईन जर ग्रोथ आपण जर पाहायला गेले प्रत्येक वर्षीची ती पहिल्या वर्षी राहिली 71%ची, दुसऱ्या वर्षी 48%, तिसऱ्या वर्षी 40% आणि चौथ्या वर्षी 67%. आणि आपण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली ती पहिल्या वर्षी होती 55%, दुसऱ्या वर्षी 44%, तिसऱ्या वर्षी 69% आणि चौथ्या वर्षी 83%. आणि आता वाटचाल आहे ती म्हणजे 10x दिशेने. हा, आता समजले 10x काय आहे. आता 2030चे लक्ष 100 कोटींना स्पर्श. अरे 2030चे लक्ष 100 कोटींना स्पर्श. व्हेरी गुड धनंजय. तर आपण एक ओथ घेऊन संपूया का मग मीटिंग? हो सर. वी बिलीव्ह इन Continuous improvement. We don't come to work. We come to work to improve the quality. We come to work to improve the way we work. Our goal is banishing sloppiness and fall in love with precision. We focus on process, precision, quality, trust, survival. Thank you very much, sir. Thank you, Bhagwan sir. Thank you, TLC. मनाली आंबेकर इथे Q&A सेशन कंडक्ट करणार. माझा पुढचा प्रश्न ATQ मेट्रोसाठी आहे. इन द एक्सपिरियन्स सेंटर दॅट यू टोल्ड अस अबाउट, द कस्टमर विल कम बट मे नॉट बाय इन द नियर फ्युचर. सो व्हॉट डू यू प्रोव्हाइड टू हिम ऑर डू यू प्रोव्हाइड एनी अदर सर्व्हिस टू रिटेन हिम? बऱ्याच वेळेला तसं होतं की म्हणजे आमचा बेसिक पर्पज जर पाहिला एक्सपिरियन्स सेंटरचा हा आहे की कोणी नवीन प्रोडक्ट जर घ्यायला येतोय तर त्यांना एक चांगला फील आणि एक्सपिरियन्स द्यावा त्याच्यातून, त्या माध्यमातून हा होता. पण दुसरा जर बेसिक पर्पज अजून जर पाहिला तर आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो किंवा ज्या लोकेशनलाच आपण काम करतोय पुण्यामध्ये किंवा भोसरीमध्ये, तुम्हाला बरेचसे असे कस्टमर्स भेटतात की त्यांची इच्छा असते मशीन घ्यायची आजच्या डेटला, पण ते घेऊ शकत नाहीत बिकॉज ऑफ त्यांचे काही फायनान्शियल्स असतील, बजेट्स असतील. तर अशा लोकांना आम्ही सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट करत असतो. आणि आज नाही तर उद्या ते मशीन्स आमच्याकडे नक्कीच घ्यायला येतात. आणि आमचा पाठीमागच्या 3 वर्षातला जर एक्सपिरियन्स पाहिला तो तसाच आहे. म्हणजे आमच्याकडे जे पाठीमागच्या 3 वर्षापूर्वी सर्व्हिसेस घ्यायला येत होती लोक, त्यांनी आता आमच्याकडनं मशीन्स घेतल्यात. म्हणजे मागच्या वर्षी जर पाहिलं तर अशाच लोकांना आम्ही जवळजवळ 7 ते 8 लोकांना आम्ही मशीन देऊ शकलेलो आहे. आणि ह्या वर्षाच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये असेच जे आमच्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडर येत होते त्यांना जवळ एक 4 ते 5 लोकांना आम्ही मशीन्स दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच, दॅट्स ग्रेट वर्क. Now for the best performance today, and the award goes to ATQ. Sanjay and Dhanashri Desai. संजय देसाई, कसं वाटतंय? फार छान. गुड. चलो, युअर एक्सपिरियन्स अबाउट टुडे. फर्स्ट ऑफ ऑल, आय एम नॉट अ स्टेज स्पीकर. मला जरासा त्रास होतोय, बट स्टील आय विल ट्राय टू मॅनेज. फीलिंग गुड. वी स्टार्टेड इन 2019. इट वॉज वन ऑफ माय फ्रेंड. इनफॅक्ट बाकी सगळ्यांनी पण तेच बोललं. आय वॉज ऑल्सो सर्चिंग समबडी, सम मेंटर हू कॅन गाईड मी अँड टेक मी टू अ नेक्स्ट लेवल. पण अनफॉर्च्युनेटली मला एक मेंटर नाही. आय गॉट अ टीम ऑफ मोर दॅन 1200 पीपल. इनिशियली इट वॉज लिटल बिट डिफिकल्ट. थोडा त्रासच होता.
पहिला 1 वर्ष फक्त आम्ही समजून घ्यायला घेतलं, त्यानंतर 2 वर्षाची कोविड आली अँड द रिअल जर्नी स्टार्टेड इन 2022. 2020 तेव्हा देखील मेजर फोकस होता तो फक्त सेल्स मार्केटिंग अँड गाईज आय एम व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट, खरोखर माझं त्यावेळेला तेवढं इम्प्लिमेंटेशन झालं नव्हतं. पण 2022मध्ये हां एक मात्र झालं होतं की जे काही थोडेसे किंवा जे काही लिडरशिपचे सेशन्स ऐकले होते त्यातनं काही थोडासा बोध घेतला होता आणि त्यातनं जे काही आपले सेशन्स होत होते त्यातनं आय वुड से वी आर नॉट इवन इम्प्लिमेंटेड 10 to 15% ऑफ दॅट टाईम. But whatever we implemented, I'm very proud to say that one of the best thing was right from our inception, that is since 2019 किंवा 20 पासून जे आम्ही आहोत आणि जी काही तुम्ही आता आमची ग्रोथ पाहिलेली आहे ही फक्त आणि फक्त आमच्या टीममुळे आहे. And one of the major reason for this is that our guys, those who were there since 2019, they are still with us. It means that we are very proud to say that this company has a negligible attrition rate. Fantastic. And we are growing and growing. We were hardly 5 people when we started, five people. We went to 12, we went to 16, we went to 30, and today we are 45 plus. ओके, थँक्यू संजय. धनश्री, 2 शब्द तुझ्याकडनंही पाहिजेत. थँक्यू TLC, ऑल TLC मेंबर अँड वाघवे सर. जसं सरांनी सांगितलं तसं आम्ही बरंच इम्प्लिमेंटेशनला वेळ केला, पण गेल्या 2-3 वर्षात आम्ही खूप इम्प्लिमेंट करतो आहे. आणि पुजारी सर आणि साळुंखे सर सारखे मागे असतात की करा तुम्ही, एवढे चांगलं कंपनी आहे तुमची, तुम्हाला करता येत नाही का. आणि सगळेच सरांनी आम्हाला, मी नावं घ्यायला विसरते येते, पण सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला आणि आम्हाला एनकरेज केलं की तुम्ही इम्प्लिमेंट करा. आणि थँक्यू एव्हरीवन. Thank you, Team ATQ. Wish you all the best for the future.